छोटीशी विनंती. जर सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हे विश्लेषण बघत आहात तर कृपया हे पूर्ण बघा, कारण इथली माहिती आपल्या सर्वांसाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. बघा, आगामी खरीप हंगाम आता अगदी तोंडावर आलाय आणि मागच्या काही वर्षांचा हवामानाचा लहरीपणा आपण सगळेच पाहतोय ना. त्यामुळे यंदा आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. अगदी योग्य ते प्लॅनिंग करूनच पुढे जावं लागणार आहे. तर मग आता थेट या विषयाच्या खोलातच जाऊया. खरीप हंगामातला आपला सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो? तो म्हणजे जर का मान्सून लांबला, पाऊस वेळेवर नाही आला, तर आपल्या नियोजनात नेमके काय बदल करायचे? बघा, हवामान आपल्या हातात नाहीये हे अगदी खरंय, पण अचानक जर पाऊस लांबलाच तर अजिबात घाबरून न जाता, गोंधळून न जाता एक भक्कम असा प्लॅन बी म्हणजे आपली पर्यायी योजना तयार ठेवणं हाच यावरचा सगळ्यात उत्तम आणि शहाणपणाचा उपाय आहे. आता बघा, यंदाच्या हवामानाचा अंदाज आपल्याला नेमका काय सांगतोय. यंदा पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा थोडासा कमी राहील असा अंदाज आहे. पण खरी अडचण ना ही कमी पावसाची नाहीये. खरी अडचण आहे ती जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमधली. या काळात पावसाचं जे वितरण होणार आहे ना ते अत्यंत असमान असणार आहे. म्हणजे कसं, तर एका भागात एकदम दणकून पाऊस पडेल तर दुसऱ्या भागात पावसाची पूर्ण दडी असेल. अशी परिस्थिती नक्कीच येऊ शकते. त्यामुळे आपल्याला आधीपासूनच सावध राहायला हवं. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. इथं मान्सूनच्या आगमनाचे 3 स्पष्ट टप्पे दिले आहेत. जर पाऊस 15 जूनच्या आसपास आला तर उत्तमच. आपली जी नेहमीची खरीप पिके आहेत ते एकदम सुरक्षित आहेत, काहीच प्रश्न नाही. त्यानंतरची पेरणीची शेवटची सामान्य मुदत असते 7 जुलै. पण आता इथं लक्ष द्या. जर पाऊस 15 जुलैपर्यंत लांबला ना तर मात्र जुन्या योजनेला धरून चालणार नाही. तिथे आपला तो मगाशी बोललो ना प्लॅन बी, तो लागू करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता साहजिकच प्रश्न पडतो की हा प्लॅन बी नेमका आहे तरी कसा? हे बघा, समजा पाऊस 8 जुलै ते 15 जुलै या दरम्यान आला तर मूग, उडीद आणि भुईमूग या पिकांची पेरणी आपल्याला पूर्णपणे टाळायची आहे. अजिबात पेरणी करायची नाही. त्याऐवजी आपल्याला अधिक तग धरणारी पिके निवडायची आहेत, जसं की कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, बाजरी, तीळ आणि सूर्यफूल. उशिरा आलेल्या पावसाच्या परिस्थितीत ही पिके नक्कीच जास्त सुरक्षित ठरतात आणि आपल्याला चांगला आधार देतात. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो आकडा आहे ना 75 ते 100, हा अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. सुरुवातीला समजा पाऊस नाहीच पडला तर अजिबात म्हणजे अजिबात घाबरून जायचं नाही. हा आपला सुवर्ण नियम आहे की जोपर्यंत आपल्या जमिनीत 75 ते 100 मिलीमीटर म्हणजेच पेरणी योग्य असा पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत कोणत्याही बियाण्याची पेरणी करायचीच नाही. उगीच घाई केली आणि नंतर पाऊस गायब झाला तर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवू शकतं आणि हे आपल्याला नक्कीच टाळायचं आहे. या सगळ्यासोबतच खरीप पेरणीचे काही साधे पण अगदी पाळायलाच हवेत असे नियम आहेत. एकदा का पुरेसा पाऊस झाला की जे ठरलेलं वेळापत्रक आहे ना त्यानुसारच पेरणी पूर्ण करून घ्या. दुसरी गोष्ट, परिस्थिती अगदी सामान्य असू दे वा उशीर झालेला असू दे, आंतरपीक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करायचाच आहे. यामुळे आपला धोका खूप अंशी टळतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीत कोणतंही बी पेरण्यापूर्वी त्याच्यावर बीज प्रक्रिया करायला अजिबात विसरायचं नाहीये. हे आपल्या पिकाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आता या सगळ्या माहितीनंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी आपल्या सर्वांना विचारू इच्छितो. काय आपल्या स्थानिक पातळीवर पर्यायी पिकांचे नियोजन आणि बीज प्रक्रियेची पूर्ण तयारी आता झाली आहे का? बघा, निसर्गावर आणि हवामानावर आपलं काहीच नियंत्रण नाही हे आपण सगळेच जाणतो. पण योग्य ती पूर्वतयारी करून ठेवणं हे तर नक्कीच आपल्या हातात आहे ना. तर मग या माहितीचा नक्की वापर करा आणि या आगामी हंगामासाठी अगदी आत्मविश्वासाने सज्ज रहा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.